मकर संक्रांतीचा सण गोडवा जपण्याचा, ऋणानुबंध वाढवण्याचा. मग नववर्षातील या पहिल्या सणानिमित्त साऱ्या एकत्र येऊन साजरा करूया सोहळा खास हळदी कुंकवाचा. आज आहे मकर संक्रांत. तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. हा जुनाच व्लॉग आहे, एडिट करून आज टाकला आहे मी. आणि तुम्ही पाहत असाल इथे मी तिळाच्या पोळ्या करायला घेतलेल्या आहेत. सारण रात्रीच करून ठेवलं होतं. छान गवळ्या गवळ्या रंगावर तीळ भाजून घेतले. थोडेसे शेंगदाणे, जेवढे तीळ त्याच्या अगदी एकच पट म्हणजे चार भागातला एक भाग शेंगदाणे वापरलेले आहेत. तीळ आणि शेंगदाणे छान भाजून घेतले, साल काढून घेतले शेंगदाण्याचे, दोन्ही मिक्सरला वाटून घेतलं. जितका तो कूट होता तितकाच गूळ खिसून वापरलेला आहे आणि तसंच ठेवलं होतं. गव्हाचं पीठ पूर्ण वापरलेलं आहे, मैदा मी वापरलेला नाही. तर इथे व्हिडिओ मी शूट केला आहे, त्यामुळे मला लाटतानाचा व्हिडिओ करता आलेला नाही. तर ही सारण भरलं आणि छान बघा कडेपर्यंत सारण गेलेलं आहे आणि छान खरपूस रंगावर बारीक मंद आचेवर ही पोळी छान भाजून घेतली तूप लावून. तर काही जण तूप काही तेल लावत नाही, तर मी लावते, आवडतं मला. आणि छान खरपूस रंगावर दोन्हीकडनं प्रेस करून करून शेकून घेतलेली आहे. अशी कुरकुरीत आणि छान खमंग होते एकदम ही तीळ आणि गुळाची पोळी. तुम्ही तुमच्या घरी संक्रांतीच्या दिवशी काय करता कमेंटमध्ये नक्की सांगा. मी आज केलेल्या आहेत तिळाच्या पोळ्या आणि तिळगुळाची वाटी भरून इथे अशा तिळाच्या पोळ्या मी ठेवलेल्या आहेत. अगदी छान झाल्या. त्याच्यानंतर मी इथे वाण पुजायला घेतलेलं आहे. तुम्ही पाहत असाल तयारी केलेली आहे सगळे. वाणाची हळदी कुंकू सुगडी घेतलेली आहेत आणि पूजेप्रमाणे गणपतीची पूजा करून मग वाणाची पूजा करून घेतली आणि रांगोळी काढून मग छान नैवेद्य दाखवला तिळाच्या पोळीचा. आणि वाण पूजून झाल्यानंतर जेवणं वगैरे केल्यानंतर आजच मी हळदी कुंकू करणार आहे. हळदी कुंकू म्हणजे प्रत्येक मुलीसाठी किंवा बाईसाठी छान वाटतं, आनंदाचा क्षण असतो तो. आणि आत्ता तर आजकाल ट्रेंड खूप झाला आहे आणि त्या ट्रेंडमधून काय होतं, उत्साह येतो प्रत्येकीला सजवण्याचा. तसंच मी पण थोडीशी सजावट केलेली आहे, फुलांची रांगोळी काढलेली आहे. ह्या ट्रेंडचे बरेच फायदे पण असतात. कायम आपण उत्साहित राहतो, हे एक फायदा आहेच. आणि वातावरणसुद्धा प्रसन्न राहतं. तुम्ही तुमच्या घरी हळदी कुंकाला कशी सजावट केली ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि फोटो पाठवायला विसरू नका. इथे निश्चल म्हणजे दीर आहेत माझे, रांगोळी काढतायत ते. तर त्यांनी ही रांगोळी मी स्क्रीनशॉट काढून ठेवली होती आणि तो म्हणाला मी काढतो. त्यांनी ती रांगोळी काढलेली आहे. सगळं झालं, सांज वेळ झाली आणि मग मी दिवे लागणीच्या वेळेला तुळशीपाशी छान दिवा लावला, तयार झाले. आणि घरामध्ये पण जी रांगोळी काढली होती, समया ठेवल्या होत्या, त्यांमध्ये पण दिवे लावून घेतले आणि हळदी कुंकाची तयारी झाली आणि सगळ्याजणी आल्यानंतरचा जो काही क्षण आहे तो तुमच्यासोबत जसाच्या तसा शेअर करणार आहे, एडिट करणार नाही आहे. ही मी रांगोळी काढलेली आहे गव्हाची आणि ब्लाऊज पीसची आणि अशी सजावट केलेली आहे. पतंग वगैरे लावलेले आहेत आणि रांगोळी फुलांची वगैरे काढून त्यातसुद्धा पणत्या लावल्या होत्या मी. तर इथपर्यंतचा व्हिडिओ हा असाच आहे आणि पुढचा व्हिडिओ उखाणे वगैरे घेतलेले आहेत हळदी कुंकवाचे, ते मी तसेच ठेवणार आहे. तर बघूया चला मग. फोटो मी म्हणलं सगळे करता इकडे या. फोन केला होता ना मी. म्हणून मला निघून म्हणतो स्वयंपाक एक आडवा नाही सांगत पण नाही वांदे त्याला नाव घ्यावं लागतं सगळ्यांना घेते खरंच नाव घ्यावं लागतं. पहिले 5 वर्ष ते हेच देतात ना.
तू असं चालली का मग देखील रावांचं नाव घेते माझ्या हळदी कुंकाच्या दिवशी. रावांसारखे पती मिळाले तेव्हा तुझे आभार मानून घेते. सीता बसेल लंकेत भाऊसाहेबांचे माझ्या कंफर्टच्या कुंका त्यांचे शेगावचे गजानन शेरीचे साई रवींद्ररावांचे नाव घेते संदेशची आई. तांदळाच्या राशी रमेश रावांचे नाव घेते हळदी कुंकवासाठी. में डब्बे डब्बे में हीरा मेरे पिंडीवर कशाची फोड घेतला का बर्फांच्या राशी हरीशरावचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी. इंग्रजी भाषेत काय त्याला म्हणतात पद्माकरांच्या रावांच्या जीवनात मला नाही कसला त्रास. आजच्याच दिवशी सासऱ्यांचा माझा वाढदिवस आहे. तर हळदी कुंकू झाल्यानंतर आम्ही केक आणून माझ्या सासऱ्यांचा वाढदिवस केला. औक्षण केलं अगोदर, मग केक कटिंग केलं आणि मग खास बेत केलेला आहे. वाढदिवस पण आहे आणि संक्रांत पण आहे. दोस्त दोस्त ना जहां थोडंसंच खा, कमी कर. रांगोळी पुसल बर का. थोडंसंच खा, थोडंसंच खा. थोडंसंच खा, तुम्ही जास्त खा. तर आजचा खास मेनू आहे हा. तर पुन्हा भेटूया उद्या नवीन एका ब्लॉगमध्ये. नेहमी आनंदी राहा, खुश राहा, हसत राहा.